नमस्कार, मी संतोष शिंदे पुन्हा एकदा माझ्या नवीन चॅनल राष्ट्रवाद या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर आलोय आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आजचा जो विषय आहे तो खरंच खूप छान आहे आणि त्या विषयाच्या संदर्भात जर बोलायचं असलं की कित्येक लोकांना माहिती नसतं की भारतामध्ये अर्थसंकल्प कसा सादर केला जातो. अर्थसंकल्पाच्या विषयी कित्येक लोक जे कामावरती असतात किंवा ज्या गृहिणी असतात, जे टीनेजर असतात, ज्यांना जे शिक्षणामध्ये व्यस्त असतात, शिक्षण घेणारी जी मुलं असतात, त्यांना नक्की समजत नाही की अर्थसंकल्प कसा असतो आणि काय असतो. तर आपण सध्याच्या घडीला जो आता मंगळवारी सन्माननीय निर्मला सीतारामन यांनी सन्माननीय आपल्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यासमोर मंगळवारी जो अर्थसंकल्प सादर केलाय 2025चा, त्या विषयावरती आपण सगळ्यांनी बोलायचं आहे किंवा तुमचे मतं मांडायचे आहेत. तर मी माझं वैयक्तिक मत तुम्हाला घेऊन आलोय आणि अर्थसंकल्प कसा असतो, काय असतो, या दृष्टिकोनातून आपण तुमच्यासमोर हा व्हिडिओ सादर करतात. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि या विषयावर तुमचं मत मांडा, असंच तुम्हाला फक्त सांगायचं आणि तुम्हाला कळवायचं आहे. सध्याच्या घडीला जर आपण अर्थसंकल्प जर बघितला तर संपूर्ण भारताचा अर्थसंकल्प 48,21,000 कोटीचा आहे. त्याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये शिक्षणाची जी तरतूद केली आहे ती 1,48,00,000 कोटीची ही शिक्षणाची फक्त तरतूद केली आहे. तर मला फक्त एवढंच सांगायचं की भारतामध्ये आपण जे शिक्षण घेत असतो त्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून 1,48,000ची तरतूद सन्माननीय प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय निर्मला सीतारामन यांनी ही तरतूद केलेली आहे. आणि माझं सगळ्यात चांगलं असं म्हणणं आहे की प्रत्येक मुलाने, ग्रामीण असो, मुंबईमधल्या मुलं असतील, शिक्षण घेणारे प्रत्येक मुलं असतील, आपल्या माता भगिनी असतील, मुली असतील, यांच्या दृष्टिकोनातून 1,48,000 कोटीची ही तरतूद अत्यंत चांगली तरतूद आहे. आणि आपल्या ह्या महाराष्ट्राच्या धर्तीवरती देखील या ज्या 1,48,000 कोटीची तरतूद केली आहे त्याचा प्रभाव पडणार आहे. त्याच्यानंतर हा जो देश आहे, आपला जो भारत देश आहे, या संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर काही गोष्टी जर घडत असतील तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण सगळ्यात जास्त भर दिला हा शेती आहे याच्याकडे. तर 1,27,000 कोटीचा निधी हा फक्त कृषीसाठी आपण दिलेला आहे. 2021 आणि 22चं वर्ष वगळता प्रत्येक वर्षाला हा निधी कोटीच्या हिशोबाने वाढतच आहे. आणि सध्याच्या घडीला की 2024 आणि 2025 साठी 1,27,000 कोटी आपण हा निधी कृषीसाठी दिलाय. आपला जो GDP बघत असाल, आपला जो ग्रोथ बघत असाल, तर खरंच तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल आणि दाखवायला अभिमान वाटेल की 8.2% वाढ ही आपली झालेली आहे. आणि सध्याच्या घडीला जर तुम्ही कुठल्या गोष्टी स्वस्त आणि कुठल्या गोष्टी महाग आहेत या गोष्टीचं आपण जर बारकाईने लक्ष दिलं की या अर्थसंकल्प जो मांडलाय, या अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी स्वस्त झाल्यात, काही गोष्टी महाग झाल्यात. तर कोणत्या गोष्टी महाग आहेत या गोष्टीकडे आपण सगळ्यात गोष्टी बारकाईने लक्ष देऊया. सिगारेट आपल्याला आपल्या आरोग्याला अत्यंत हानिकारक जी गोष्ट असते ती म्हणजे सिगारेट असते, धूम्रपान असतं. त्याच्यावरती लिहिलेलं असतं की धूम्रपान निषेध आहे, धूम्रपान करू नका, त्याच्याने तुमच्या आरोग्यावरती अत्यंत हानिकारक परिणाम होतात, तुमचं आरोग्य हे धोक्यामध्ये येतं. त्याच्यामुळे सिगारेट हा विषय एकदम असं महाग झालेला आहे. त्याच्यानंतर विमान प्रवास असतील आणि ज्या गोष्टींमुळे पर्यावरणाची हानी होते, म्हणजे जर तुम्ही एक बघाल की समुद्राच्या ठिकाणी गेलात किंवा अजून दुसऱ्या कुठल्या ठिकाणी गेलात तर आपण सर्रासपणे प्लास्टिकच्या गोष्टींचा आपण वापर करतो. तर माझं फक्त एवढंच सांगायचं उद्दिष्ट आहे की प्लास्टिकच्या वस्तू ह्या तुम्ही कमीत कमी टाळा. प्लास्टिकच्या वस्तू घेण्याचं तुम्ही टाळा. प्लास्टिकच्या वस्तू बंधनकारक नाहीयेत. प्लास्टिकच्या वस्तूच्या जागी तुम्ही कापडाच्या गोष्टी घ्या किंवा तुम्ही प्लास्टिकच्या बॅग यूज करण्याच्या अगोदर तुम्ही कागदाच्या बॅग यूज करा. आणि प्लास्टिकच्या वस्तू या देखील महाग झाल्यात. सौर ऊर्जाच्या गोष्टी म्हणजे सौर पॅनल असतील किंवा तुमचे जे सौर ऊर्जेचे जे प्रकल्प करण्यासाठी जे साहित्य लागत असतील त्या सौर ऊर्जेच्या गोष्टी देखील आपण या ठिकाणी महाग झाल्यात. आणि स्वस्त काय झाले तर माझ्या मित्रांना एवढंच फक्त सांगायचं की स्वस्त काही गोष्टी झाल्यात. त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे की जे मोबाईल आहेत, जे मोबाईल आपण आयात करतो
म्हणजे जे मोबाईल दुसऱ्या कंट्रीमधून आपण आपल्या कंट्रीमध्ये आयात करतो किंवा आपल्या देशामध्ये जे मोबाईल आहेत ते मोबाईल स्वस्त झालेत. आणि महिलांसाठी तर खरंच एक अत्यंत चांगली गोष्ट आहे, म्हणजे की सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तू, ह्या वस्तू देखील खरंच खूप महिलांसाठी खूप चांगल्या ही वस्तू स्वस्त झाल्यात. त्याच्यानंतर ज्या चामड्याच्या असतील, म्हणजे जे आपण चप्पल वापरतो चामड्याचे लेदरचे पट्ट्या वापरतो किंवा अजून लेदरच्या गोष्टी असतील, तुमचं बॅग असेल, महिलांची बॅग असेल, तर या सगळ्या चामड्याच्या गोष्टी एकदम स्वस्त केल्यात. त्याच्यानंतर अजून एक चांगली गोष्ट म्हणजे स्मार्टफोन. आता प्रत्येक माझ्या मित्रांकडे, माझ्या मुलांकडे किंवा प्रत्येकालाच घरामध्ये स्मार्टफोन लागतो. स्मार्टफोनवर प्रत्येक गोष्टी स्मार्ट होत असतात. तुम्ही देखील स्मार्टफोन घेतल्याच्यानंतर स्मार्ट होतात. मी देखील स्मार्टफोन घेतल्याच्यानंतर खूप स्मार्ट झालं. त्याच्यानंतर ती गोष्ट देखील आहे, स्मार्टफोनवरती प्रत्येकी 10,000 रुपये हे स्वस्त झालेत. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं की महाराष्ट्राला काय मिळालं आहे, तर तुम्हाला सांगायचं असेल की मुंबई पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 2,584 कोटीची तरतूद केली आहे. त्याच्यानंतर मुंबई मेट्रोसाठी 1,087 कोटीची तरतूद केली आहे. आपण 1,00,000 औद्योगिक प्रशिक्षण हे तरुणांना देणार आहोत. त्याच्यानंतर 20,00,000 तरुणांना या गोष्टीची संधी मिळणार आहे. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की अनेक गोष्टी असतील या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून खूप चांगल्या झालेल्या आहेत. माझं फक्त तुम्हाला सांगायचं आहे, विरोधाचं लोक हे नेहमीच सांगतात. अत्यंत ह्याच्या अगोदरचा देखील अर्थसंकल्प झाला, त्या अर्थसंकल्पामध्ये देखील अत्यंत खूप काही गोष्टी विरोधी लोकांनी बघितल्या आहेत. त्याच्यामध्ये देखील तुम्हाला सांगायचं असेल की विरोधी लोकांनी मी नेहमीच म्हणत आलो की त्यांना फक्त विरोध करायचा असतो आणि विरोधाचं राजकारण त्यांना करायचं असतं. आता जर तुम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पीच ऐकली असेल किंवा तुम्ही सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजीराव शिंदे यांची स्पीच ऐकली असेल, तर महाराष्ट्राला अत्यंत खूप चांगल्या प्रकारच्या सुखसुविधा आणि अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. तर उत्पादनासाठी आपण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या उत्पादन करणाऱ्या कंपनीज असतील, उत्पादन करणारे क्षेत्र असतील, त्या संपूर्ण क्षेत्रासाठी 3,500 कोटीची तरतूद ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली आहे. त्यासाठी आपले जे सन्माननीय प्रधानमंत्री आहेत यांनी महाराष्ट्रावरती अधिक भर देण्याच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प मांडलाय. 3,500 कोटीचा तरतूद ही फक्त महाराष्ट्राची उत्पादन क्षेत्रामध्ये आहे. त्याच्यानंतर नदी जोड प्रकल्प आहे. नदी जोड प्रकल्प हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून आपल्या ज्या नद्या असतील, आपल्या जे महाराष्ट्रामध्ये जे नद्यांचं जाळं आहे, ते जाळ्यांसाठी देखील महाराष्ट्रामध्ये 4,000 कोटीचा निधी किंवा त्याच्यापेक्षा हा 4,000 कोटीचा निधी जर भारतासाठी असेल तर महाराष्ट्रामध्ये आय थिंक 2,000 कोटी किंवा 3,000 कोटीचा निधी हा महाराष्ट्राकरिता सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी हा निधी दिलेला आहे. त्याच्यानंतर वाहनांसाठी निधी दिला गेला आहे. आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जी वाहनं तयार करतो, ज्या कंपनीज आहेत, त्या कंपनीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी किंवा महाराष्ट्राला वाहनांच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी नीट करण्यासाठी सन्माननीय प्रधानमंत्री यांनी 2021 म्हणजे 2,100 कोटी हा 2,100 कोटीचा निधी दिला आहे. त्याच्यानंतर ज्या आपल्या मायनॉरिटी कास्ट असतील, म्हणजे मायनॉरिटी कास्टमध्ये आले आपले NT आले, VNT आले, त्याच्यानंतर धनगर समाजाला, त्याच्यानंतर आदिवासी समाजाला, तर तुम्हाला सांगायचं एक असल्यास आदिवासी जमातीसाठी आपण 63,000 महाराष्ट्रामधील 63,000 किंवा संपूर्ण भारतामधील 63,000 गावांची आपण पाहणी करणार आहोत. आणि ती पाहणी केल्याच्या नंतर आपण जवळजवळ 5 कोटी युवकांना, 5 कोटी आदिवासी युवकांना या गोष्टीचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र ग्रामीण भागासाठी जर तुम्ही बघत असाल की 2.66 कोटीचा निधी हा सन्माननीय प्रधानमंत्री यांनी दिला आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला सांगायचं असल्यास की संपूर्ण विदर्भ आणि मराठा यांच्या सिंचनासाठी फक्त 600 कोटीचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. तर मला एवढंच फक्त सांगायचं, विरोधक हे प्रत्येक ज्या वेळेस युपीच्या लोकांनी मांडला त्यावेळेस अजून काही विरोध करतात, ज्यावेळेस NDAच्या लोकांनी अर्थसंकल्प मांडला त्यावेळेस युपीचे लोक विरोध करतात. म्हणजे विरोधाचं राजकारण फक्त विरोध करण्यासाठीच आहे. तर या लोकांनी अर्थसंकल्प नीट बघितला पाहिजे, अर्थसंकल्प नीट वाचला पाहिजे, असं माझं म्हणणं आणि हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे. जर तुम्हाला काही म्हणायचं असेल मला किंवा जर तुम्हाला कुठल्या गोष्टी सांगायच्या असतील तर तुम्ही खरंच त्या गोष्टी मला कमेंट्समध्ये सांगा.
तुम्ही मला कळवा. आणि अजून एक तुम्हाला एक सगळ्यात चांगली गोष्ट सांगतो, म्हणजे आपल्या मुंबईमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आर्थिकदृष्ट्या प्रबळ करणारं जर कुठलं साधन असेल आणि जर कुठलं क्षेत्र असेल ते म्हणजे रेल्वे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काय की रेल्वेच्या प्रत्येक डिव्हिजनसाठी त्या लोकांनी एक मोठा अर्थसंकल्प दिला आहे, पैशाची तरतूद केली आहे. तर त्यासाठी संपूर्ण भारतामध्ये 15,000 कोटीचा अर्थसंकल्प हा फक्त रेल्वेसाठी आरक्षित केलेला आहे. आणि रेल्वेसाठी आरक्षित केल्याच्या नंतर सगळ्यात जास्त जर मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर रेल्वेचं जाळं असेल ते आपल्या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये आहे. आणि याचा जास्तीत जास्त फायदा हा महाराष्ट्राला होणार आहे. तर कोणीही सांगेल आणि काही म्हणेल की अर्थसंकल्प फक्त तोंडाला पाणी पुसण्यासाठी असेल किंवा अजून कुठल्या गोष्टी असतील की अर्थसंकल्पामध्ये बाकीच्या इतर देशांना प्राधान्य देण्यात आलं, बाकीच्या इतर राज्यांना प्राधान्य देण्यात आलं, तर अत्यंत चुकी आहे. तुम्ही अर्थसंकल्प वाचा. महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकासाठी, महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांसाठी आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकांना, प्रत्येक नागरिकांना, माझ्या माता भगिनींसाठी तर एवढं चांगली अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलं. 3,00,000 कोटीची, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये आपल्या फक्त महिलांसाठी 3,00,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आणि याचा फायदा कुठे ना कुठे महाराष्ट्रामधील महिलांना देखील होणार आहे. तर माझं फक्त एवढं सांगायचं उद्दिष्ट आहे की तुम्हाला की कोणीही काही अर्थसंकल्पावरती जर मानत असेल तर आपल्या प्रत्येक तरुणाने, आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातील तरुणाने या अर्थसंकल्प काय आहे आणि काय म्हटलंय याचा बारकाईने विचार करा. आणि सन्माननीय मुख्यमंत्री जे आपले महाराष्ट्राचे आहेत, एकनाथजीराव शिंदे यांनी देखील अर्थसंकल्पावर एकदम समजूतदारपणे आणि व्यवस्थित स्पीच केलं आहे. ते देखील तुम्ही स्पीच आहे. त्याच्यानंतर सन्माननीय जे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब यांनी देखील चांगला स्पीच केलं, ते देखील तुम्ही ऐका. आणि मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं की अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून खूप चांगला आणि खूप व्यवस्थित मांडला गेलाय. आपण तो अर्थसंकल्प नीट समजून घेतला पाहिजे. आणि विरोध करणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका, त्यांचं ऐकू नका. कारण की त्यांचं राजकारण हे फक्त विरोधावरती असतं. विरोध करायचं आणि कुठेतरी एनडीएच्या लोकांना, कुठेतरी सरकारमध्ये असणाऱ्या लोकांना धारेवरती धरायचं, हाच त्यांचा मोठा एक दृष्टिकोन असतो. एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनाच्या हेतूतून वाद कुठे होतो आणि वाद कुठे होत नाही या गोष्टीच तुम्हाला आम्हाला सांगायच्या असतात. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून माझं फक्त एक तुम्हाला विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा, मला लाईक करा. एवढंच फक्त तुम्हाला बोलू इच्छितो. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.